स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. पंचगंगा नदी प्रदूषण उपाययोजना अंतर्गत इचलकरंजीसह 3 ठिकाणी ZLDCETP अर्थात नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठीची 610 कोटी रुपयांची निविदा शासनानं मंजूर केली आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. या अंतर्गत इचलकरंजी आणि लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहतीतल्या प्रकल्पाची सुधारणा, उन्नतीकरण आणि क्षमता वाढवणं, त्याचबरोबर यड्राव तालुका शिरोळ इथल्या पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात ZLDCETP उभारण्यात येणार आहे. त्यामुळं पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यासह ती प्रदूषणमुक्त करायला मोठी मदत होणार असल्याचं नमूद करत आमदार आवाडे यांनी कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह नदीकाठावरील घटकांसह विविध गावातील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी सातत्यानं प्रदूषित होतीये. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याकडून सातत्यानं प्रयत्न सुरू होते. प्रदूषण मुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना अंतर्गत MIDC कडून आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्या अंतर्गत इचलकरंजी शहर आणि परिसरात 3 अत्याधुनिक ZLDCETP प्रकल्प उभारायला उद्योग, वस्त्रोद्योग आणि पर्यावरण या 3 विभागांकडून मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार वस्त्रोद्योग आणि पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी 25% आणि उद्योग विभागाकडून 50% अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर हे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC कडे देण्यात येणार आहे. मे महिन्यात विविध 700 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इचलकरंजीत आले असताना या कामांसोबत प्रलंबित विकास कामांचाही त्यांनी आढावा घेतला होता. यामध्ये प्रामुख्यानं प्रोसेसमधून कापडावर प्रक्रिया केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्याच्या काही गोष्टी समोर आल्या होत्या. त्यामुळे नदी प्रदूषणासह प्रक्रिया केल्यानंतर शेतीसाठी दिलं जाणारं पाणी देणं बंद झालं होतं. प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि तत्कालीन नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी क्लस्टरच्या माध्यमातून शहरात 12 MLD क्षमतेचा CETP प्रकल्प उभारला आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या प्रोसेस उद्योगाचं पुनरुज्जीवन झालं. आता तंत्रज्ञान बदलत चाललं असून त्या दृष्टीनं या CETP प्रकल्पांचं अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगानं टाकवडे वेस परिसरात 488 कोटी रुपये खर्चाचा STP प्रकल्प उभारण्यात आलाय. आता औद्योगिकीकरणातून जाणाऱ्या पाण्यातून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी ZLD प्रकल्प उभारण्यात येतोय. इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहतीत 12 MLD क्षमतेचा असलेला प्रकल्प 15 MLDचा, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील 3 MLD क्षमतेचा असलेला प्रकल्प 5 MLDचा आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत 5 MLD क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 609.58 कोटी रुपये खर्चाच्या या कामाची निविदा प्रक्रिया प्रलंबित होती. त्याला शासनानं मंजुरी दिली असून हे काम येत्या 2 वर्षात पूर्ण होणार आहे. या निर्णयामुळे सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होणार आहे. नदीचं वाढतं प्रदूषण रोखून ती प्रदूषणमुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि शासनाचे आमदार आवाडे यांनी आभार मानले. पंचगंगा नदी लवकरात लवकर प्रदूषणमुक्त करून शहरासह ग्रामीण भागासाठी पंचगंगेचं पाणी उपयुक्त ठरेल हेच ध्येय असल्याचंही आमदार आवाडे यांनी नमूद केलं. इचलकरंजी परिसरासह पंचगंगा नदीकाठावरील गावांसाठी महत्त्वाचा असलेला नदी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात राज्य शासनानं सोमवारी मंजुरी दिली. या शासन निर्णयाची माहिती देण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी थेट ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली.
सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं आमदार आवाडे हे मुंबईत आहेत, त्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांशी ऑनलाईन संपर्क साधत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.